नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत मेथंबा। यासाठी मी 2 राजापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। कैरी तासून घ्यायची आहे आणि त्याच्या आपल्याला मीडियम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। मेथंब्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे मेथी, 8-10 लवंग, 8-10 हिरवी वेलची, 4 दालचिनीचे तुकडे, 5 तमालपत्र आणि 2 सुक्या मिरच्या आणि अर्धा किलो गूळ। कढईमध्ये आपण 1 पळीभर शेंगदाण्याचं तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की आपले 2 चमचे मेथी दाणे घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। हिंग चांगला फुलला की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची आणि सुक्या मिरच्या घालायच्या आहेत। आता यामध्ये आपण आपल्या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या। कैरीच्या फोडी यामध्ये आपण व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि 5 ते 6 मिनिटांसाठी झाकण न ठेवता याला वाफ द्यायची आहे। कैरीच्या फोडी मध्ये मध्ये परतवत राहायच्या जेणेकरून त्या खाली लागणार नाही। 5 मिनिटांनंतर त्याचा रंग बदलतो। तुम्ही बघू शकता कैरी आता आपली व्यवस्थित शिजलेली आहे। आता या वेळेला आपल्याला यामध्ये अर्धा किलो गूळ घालायचा आहे। राजापुरी कैरी ही चवीला थोडी आंबट असते। आपण वजनाने अर्धा किलोच घेतली होती, त्यानुसार आपल्याला अर्धा किलो गूळ यामध्ये घालायचा आहे। गूळ वितळला की त्याचा आपल्याला एकतारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। गूळ आपला बऱ्यापैकी विरघळलाय। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत। आता आपण मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया। याचा आता एकतारी पाक बनत आलेला आहे। तुम्ही बघू शकता पाक बनत आल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा। सुरुवातीला थोडा पातळ वाटणारा मेथंबा थंड झाल्यानंतर दाट होतो। आता हा मेथंबा आपण काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून घेऊयात। हा मेथंबा तुम्ही पराठे, थेपले, त्यानंतर धिरडी सोबत खाऊ शकता। तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।